पीछे लिए जाएगी। लेकिन चाहे उत्तर प्रदेश हो, चाहे बिहार हो, चाहे दिल्ली हो, ये सभी बच्चों के ऊपर नए नए सेक्शन लगाकर उनका पूरा करियर बर्बाद करने की कोशिश ये सरकार कर रही है। मैंने कल देखा है कि छात्र आंदोलन की नेता नेहा बोरा वो कल पटना में थी, इसी कारण कि वहाँ के जो स्टूडेंट है उनके ऊपर एफआईआर लॉन्च हुए हैं, उनके ऊपर बहुत से आपराधिक मामले दर्ज हुए, दिल्ली में हुए हैं, लखनऊ में हुए। ये ठीक नहीं है। आपके पार्टी में सब गुनहगार लोग आते हैं, बलात्कारी आते हैं, ईडी के मामले वाले आते हैं, सीबीआई वाले आते हैं, जिनके ऊपर बड़े बड़े अपराध है, देश को लूटने के अपराध है जिसके नाम पर, वो सभी को आप अपने वॉशिंग मशीन में डालकर सफेद करके अपने पार्टी में लेते हैं, पवित्र करते हैं। लेकिन ये जो बच्चे हैं, बच्चे के बारे में आपकी राय अलग दिखती है। अब तो आपने कोई जंतर मंतर पर कौन किसको खाना खिला रहा था, कौन पानी बांट रहा था, कौन जूस बांट रहा था, आप उसके भी इन्वेस्टिगेशन कर रहे हो। ये क्या चल रहा है सरकार का? आंदोलन में इस प्रकार की अच्छे काम करने वाले लोग भी आते हैं, पीछे से काम करते हैं। कोई पानी का सप्लाई करता है, कोई भोजन देता है, कोई सैंडविच देता है, कोई और क्या देता है, कोई मेडिसिन देता है। अब आपने उनकी भी जांच शुरू की, इतना डर है आपको? अगर जांच करनी है कि ये पैसा कहाँ से आ रहा था, ये पैसा जो है, जो लोग खाना पीना दे रहे थे, वो कहाँ से आ रहा था, उनकी जांच चल रही है। अरे भाई, सबसे पहले आप अपने पार्लियामेंट में, आपके पार्टी में जिन लोगों को लिया है 50-50 करोड़ देकर, वो पैसा कहाँ से आया है उनकी जांच करो। बाद में पीएम केयर फंड में इतना पैसा कहाँ से आया है उसकी जांच करो। भारतीय जनता पार्टी के इलेक्शन फंड में हजारों करोड़ कहाँ से आते हैं उसकी जांच करो। ये 2, 4, 5 लाख 10 लाख उनकी आप जांच कर रहे हो। किसने खाना दिया, किसने बिरयानी दिया, किसने पुलाव दिया, किसने सैंडविच दिया, किसने मेडिसिन दिया, ये जांच सरकार करे। मूर्ख लोग है ये सब। सर, एनडीए मध्ये खर्च आहे का? कारण ज्या पद्धतीने या प्रकरणावर पीएमसी असेल किंवा इतर पक्ष व एनसीपी अजित पवार यांनी स्टँड घेताना पाहायला मिळालं, त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 21 तारखेला संबोधित केलं तर आज पुन्हा संबोधित केलं? मला माझ्या माहितीप्रमाणे या आंदोलनातून तात्काळ मार्ग काढावा अशा प्रकारचा दबाव चंद्राबाबू नायडू यांचा होता। बाकी सगळे गुलाम आहेत, ते एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवारचा पक्ष असेल किंवा अजून काय असेल, यांच्यामध्ये काय दम नाही, हे सगळे गुलाम आहेत। पण माझ्या माहितीप्रमाणे चंद्राबाबू नायडू यांच्याकडून सरकारला एक स्ट्रॉंग निरोप गेला की जर हे प्रकरण थांबलं नाही तर आमच्या राज्यात सुद्धा आमच्यावर दबाव आहे या सगळ्या गोष्टीचा, आणि आम्ही सरकारमध्ये आहोत, तुम्हाला पाठिंबा देतोय, त्याची किंमत आम्ही मोजणार नाही, अशा प्रकारचा एक स्ट्रॉंग मेसेज ज्याला म्हणतो तो सरकारकडे गेला। आज पुन्हा तुमची विरोधी पक्षाची काही बैठक आहे का? त्याच्यामध्ये काय डिसिजन होणार? नाही, तर काल तर असं आहे की आमची एकच मागणी आहे आणि ती अत्यंत साधी आणि सोपी आहे। आम्ही काय कॉकरोच जनता पार्टी नाही आहोत। त्यांनी एक आंदोलन केलं, त्याला यश मिळालं। आम्ही एवढंच म्हणतोय की त्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीमार झाला, खिळे लावलेल्या काठ्यांनी मारहाण केली, शेकडो मुलींचा विनयभंग झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेकांना जखमी केलं, याची जबाबदारी कोण घेणार? हा आदेश कोणी दिला? या संदर्भात या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं। बाकी सगळ्या गोष्टीवर ते निवेदन करतात।
370 कलमाची जबाबदारी घेतात. आता वंदे मातरमची घेणार आहेत, घेतात ना, पक्ष फोडण्याच्या जबाबदाऱ्या घेतात. मग या दिल्लीमध्ये जंतर मंतरला केलेल्या लाठीमाराची जबाबदारी कोणी घ्यावी या संदर्भात त्यांचं निवेदन गृहमंत्र्यांचं हे यायला पाहिजे. आणि झाल्या प्रकाराबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. फार सोप्या मागण्या आहेत. अहंकार कसला आहे तुम्हाला? सर, नीट पेपर फुटी प्रकरणावर तर एवढा सगळा आंदोलन जंतर मंतरवर पाहायला मिळालं. राज्यात देखील अनेक पेपर सध्या फुटताना पाहायला मिळतात. नाही, असं आहे की आज परत काही मी पाहिलं की पेपर फुटलेले आहेत, पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्यच करणार नाहीत पेपर फुटले म्हणून. कारण पेपर फुटीतले सगळे लाभार्थी त्यांच्या पक्षाचे असतात. पेपर फोडणारे, नीटचे पेपर फोडणारे कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. सगळे अजूनही ते त्याच नेटवर्कमध्ये काम करतात, जरी जेलमध्ये असले तरी. लाभार्थीही तेच आहेत, पेपर फोडणारेही तेच आहेत. मुख्यमंत्र्यांनी केव्हा तरी मान्य करावं, होय पेपर फुटले. सर, 40% पडलेल्या लोकांना एमएसटी सीईटी मध्ये तब्बल 99% सीईटी मध्ये मिळाले. महाराष्ट्र हे कधी काळी शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशातलं एक सर्वोच्च राज्य होतं, प्रतिष्ठित राज्य होतं. आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली गेलाय आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. सर, आपण नोटा बदलल्या गेल्या होत्या, व्ह्यू जारी केला होता, तो फेसबुकनी आणि बेटानी काही काळापूर्वी बंद केला होता. काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो व्हिडिओ जारी केला होता इंस्टाग्रामचा, तो बंद केला होता. मग आता काय करणार मी त्याला? हे जे जंतर मंतरची आमची मुलं आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणावर जी काही हास्यजत्रा सुरू केली आणि आमचे हे म्हणतायत मुख्यमंत्री की किती लोकांनी पाहिला, लाखो लोकांनी पाहिला, कोट्यावधी लोकांनी पाहिला, एका तासामध्ये एवढ्या मिलियन लोकांनी. अरे, इतक्या मिलियन लोकांनी त्यांना शिव्या घातल्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जंतर मंतर मधल्या डिजिटल मास्टर जी मुलं आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं पाहिजे. IT सेल कडून शिकून चालणार नाही. IT सेल आता पुरातन काळात गेला. आता खरी डिजिटल इंडिया जी देशाने पाहिली ती जंतर मंतरवरून 35 दिवस पाहिली. IT सेलला टाळं लावायला लागलं. सर, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या संभ्रमावस्थेत आहे का तुमच्या महाविकास आघाडीमध्ये इंडिया आल्या? असं का वाटतं आपल्याला? आणि हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? आणि इंडिया आघाडीमध्ये जाण्यासाठी, एनडीए मध्ये जाण्यासाठी जे वातावरण पूर्वी होतं ते सध्या राहिलं नाही, असं इंडियातल्या अनेक घटक पक्षांना सध्या ते चिंतित आहे. बघा, शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही. म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा आम्ही पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतोय, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही. राजीनामा दिला, पण आज त्यानंतर एनडीएची बैठक होत आहे, त्याला मंगल युगाचं नाव दिलंय. एनडीएची बैठक होते, एनडीएची बैठक होते, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला. काल देखील आम्ही पाहिलं की त्यांचं स्वागत केलं. आज मंगल मिलन नावाने बैठक होते एनडीएची. नाही, असं आहे की प्रत्येक अपवित्र गोष्टीला त्यांना मंगलमय गोष्टी करायच्या असतात. धर्मेंद्र प्रधान का हुतात्मा आहेत का? त्यांनी का बलिदान दिलंय का? मुलांनी त्यांचा राजीनामा घेतला, भ्रष्टाचार झाला म्हणून, नीट परीक्षेमध्ये घोटाळे झाले म्हणून. पण भ्रष्टाचारांचं अवडंबर माजवणं हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. मग इतर पक्षातले भ्रष्टाचारी असोत, आपल्या पक्षातले बलात्कारी असोत, त्या सगळ्यांना पालखीत बसून त्यांची मिरवणूक काढायची संतांसारखी, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. त्याच्यामध्ये आता त्यांना नवीन संत धर्मेंद्र प्रधान मिळाले. आता काही दिवस त्यांचे टाळ चिपळा वाजवतील. बोलिये सर, रिझर्व्ह बँकेने आता पॉलिमरच्या नोटा आणण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये कागदाच्या नोटा होत्या 10 आणि 20. काय मोदींच्या मनामध्ये काय येईल सांगता येत नाही. त्यांनी कुठेतरी जाऊन इटलीमध्ये त्या नोटा पाहिल्या असतील. परंतु इटलीमध्ये जाऊन त्यांनी त्या प्लास्टिकच्या नोटा वगैरे पाहिल्या असतील. ते बाहेर गेले का त्यांना असं वाटतं काहीतरी आपल्याकडे, पण दुसरं काम काय आहे? इटलीच काम, इटलीचंच नाव का? नाही, त्यांना हल्ली इटलीचं फार आकर्षण आहे. त्यांना इटलीचं आकर्षण आहे, त्यांना ट्रम्पचं आकर्षण आहे. तिथे काहीतरी नवीन गोष्ट बघतात ते अशी जी तिथे आता काही दिवसांनी बाद होणार आहे, ती ते घेऊन येतात.
सर पण हे सगळ्या तुमच्या इंडिया अलायन्समध्ये शरद पवारांकडे तुम्ही बोलताय की ते खरं तर एनडीए मध्ये जाणार नाही, जातीवादी पक्षांकडे जाणार नाही, परंतु त्यांची भूमिका संभ्रमावस्थेत पाहायला मिळते का? कारण की सातत्याने त्या भेटीगाठी करतात, अमित शहा असतील, मोदी असतील, पटेल काँग्रेस जनता पार्टीला भेटले, त्याच्यानंतर मोदींना जाऊन भेटले. का अहो देशाचे प्रधानमंत्री आहेत ते, अजून त्यांनी राजीनामा दिलाय का? जोपर्यंत ते देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्र्याकडे जोपर्यंत देशाचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचा अधिकार आहे, तोपर्यंत राजकारणी त्यांना भेटणारच, अमित शहाना भेटणारच. जेव्हा सरकार अडचणीत असतं तेव्हाच पवार साहेब जाऊन भेटतात असं दिसतं. कारण नाही, त्यांच्या बघा, कोणी कोणाला भेटलं तरी मोदी आणि शहा काय 2029ला राहत नाही, हे पवार साहेबांनाही माहिती आहे. मोदी तो गयो. सर एंटी पेपर लीक बिल पे आज चर्चा, एंटी पेपर बिल पर आज चर्चा होगी नहीं होगी मैं नहीं बता सकता हूं. बिल तो पेश किया है. सबसे पहले तो धर्मेंद्र प्रधान का जिस तरह से स्वागत किया है ये बंद करो. कल स्वागत किया, आज स्वागत किया, आप किसका स्वागत कर रहे हो? क्या वो हुतात्मा है? क्या देश के लिए बलिदान किया है? आप बताइए. थोड़ी तो आपको लज्जा चाहिए. जिस व्यक्ति को नीट पेपर घोटाले के लिए इस्तीफा देना पड़ा उसका आप स्वागत करते हो बीजेपी. लेकिन आपकी ये परंपरा है, आपके पास जो वॉशिंग मशीन है उसमें बाहर के लोग भी आप डालते हो और आपके पार्टी के लोग भी डाल रहे हो. देखिए, पेपर लीक पर अगर चर्चा होती है, लेकिन ये जो कानून नया आ रहा है उससे क्या फायदा है? 1 साल की सजा 10 साल कर दो, 1 करोड़ का जुर्माना 10 करोड़ कर दिया. और नई बात क्या है उसमें? रैकेट तो चलता है ना, उनके पार्टी में रैकेट चल रहा है पेपर लीक का. सभी लाभार्थी उनके पार्टी के हैं और पेपर लीक करने वाले महाराष्ट्र के जो लोग पकड़े हैं 10, वो सभी उनके पार्टी से संबंधित लोग हैं. और ये काम करते रहेंगे क्योंकि सभी शैक्षणिक संस्थानों के ऊपर, चाहे यूनिवर्सिटी हो चाहे और कुछ हो, सभी के ऊपर बीजेपी के लोगों ने कब्जा कर लिया है. धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफे के बाद कहा कि मैं स्ट्रीट फाइटर हूँ, कोई इसी में एक्टिविस्ट कर लीजिए. आप कभी एक जमाने में आप स्टूडेंट मूवमेंट का काम किया है धर्मेंद्र जी ने, उनका और हमारा कोई पर्सनल झगड़ा नहीं है. बच्चों ने आंदोलन किया, आपको इस्तीफा देना पड़ा. आप स्ट्रीट फाइटर हो तो बच्चों के साथ लड़ाई करिए जंतर मंतर जाकर. चले ठीक रहा था, कौन पानी बांट रहा था, कौन जूस बांट रहा था, आप उसके भी इन्वेस्टिगेशन कर रहे हो. ये क्या चल रहा है सरकार का? आंदोलन में इस प्रकार की अच्छे काम करने वाले लोग भी आते हैं, पीछे से काम करते हैं. कोई पानी का सप्लाई करता है, कोई भोजन देता है, कोई सैंडविच देता है, कोई और क्या देता है, कोई मेडिसिन देता है. अब आपने उनकी भी जांच शुरू की. इतना डर है आपको? अगर जांच करनी है कि ये पैसा कहाँ से आ रहा था, ये पैसा जो है, जो लोग खाना पीना दे रहे थे, वो कहाँ से आ रहा था, उनकी जांच चल रही है. अरे भाई, सबसे पहले आप अपने पार्लियामेंट में, आपके पार्टी में जिन लोगों को लिया है 50-50 करोड़ देकर, वो पैसा कहाँ से आया है उनकी जांच करो. बाद में पीएम केयर फंड में इतना पैसा कहाँ से आया है उसकी जांच करो. भारतीय जनता पार्टी के इलेक्शन फंड में हजारों करोड़ कहाँ से आते हैं उसकी जांच करो. ये 2-4-5 लाख 10 लाख उनकी आप जांच कर रहे हो. किसने खाना दिया, किसने बिरयानी दिया, किसने पुलाव दिया, किसने सैंडविच दिया, किसने मेडिसिन दिया, ये जांच सरकार करे. मूर्ख लोग है ये सब. सर, एनडीए मध्ये खर्च आहे का? कारण ज्या पद्धतीने या प्रकरणावरून पीएमसी असो किंवा इतर पक्ष व एनसीपी अजित पवार यांनी स्टँड घेताना पाहायला मिळालं. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा येत आहे. 21 तारखेला संबोधित केलं तर आज पुन्हा संबोधित केलं. मला माझ्या माहितीप्रमाणे या आंदोलनातून तात्काळ मार्ग काढावा अशा प्रकारचा दबाव चंद्रबाबू नायडू यांचा होता. बाकी सगळे गुलाम आहेत. ते एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवारचा पक्ष असेल किंवा अजून काय असेल, यांच्यामध्ये काय दम नाही. हे सगळे गुलाम आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे
चंद्राबाबू नायडू ज्यांच्याकडून सरकारला एक स्ट्रॉंग निरोप गेला की जर हे प्रकरण थांबलं नाही तर आमच्या राज्यात सुद्धा आमच्यावर दबाव आहे या सगळ्या गोष्टीचा आणि आम्ही सरकारमध्ये आहोत, तुम्हाला पाठिंबा देतोय, त्याची किंमत आम्ही मोजणार नाही, अशा प्रकारचा एक स्ट्रॉंग मेसेज ज्याला म्हणतो तो सरकारकडे गेला. आज पुन्हा तुमची विरोधी पक्षांची काही बैठक आहे का? त्याच्यामध्ये काय डिसिजन होणार आहे? नाही तर काल तर असं आहे की आमची एकच मागणी आहे आणि ती अत्यंत साधी आणि सोपी आहे. आम्ही काय कॉक्रोच जनता पार्टी नाही आहोत. त्यांनी एक आंदोलन केलं, त्याला यश मिळालं. आम्ही एवढंच म्हणतो की त्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीमार झाला, खिळे लावलेल्या काठ्यांनी मारहाण केली, शेकडो मुलींचा विनयभंग झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेकांना जखमी केलं, याची जबाबदारी कोण घेणार? हा आदेश कोणी दिला? या संदर्भात या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं. बाकी सगळ्या गोष्टीवर ते निवेदन करतात. 370 कलमाची जबाबदारी घेतात. आता वंदे मातरमची घेणार आहे, घेतात ना, पक्ष फोडण्याच्या जबाबदाऱ्या घेतात. मग या दिल्लीमध्ये जंतर मंतरला केलेल्या लाठीमाराची जबाबदारी कोणी घ्यावी या संदर्भात त्यांचं निवेदन गृहमंत्र्यांचं हे यायला पाहिजे. आणि झाल्या प्रकाराबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. फार सोप्या मागण्या आहेत. अहंकार कसला आहे तुम्हाला? सर, नीट पेपर फुटी प्रकरणावर पण एवढा सगळा आंदोलन जंतर मंतरवर पाहायला मिळालं. राज्यात देखील अनेक पेपर सध्या फुटताना पाहायला मिळतात. नाही, असं आहे की आज परत काही मी पाहिलं की पेपर फुटलेले आहेत, पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्यच करणार नाहीत पेपर फुटले म्हणून. कारण पेपर फुटीतले सगळे लाभार्थी त्यांच्या पक्षाचे असतात. पेपर फोडणारे, नीटचे पेपर फोडणारे कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. सगळे अजूनही ते त्याच नेटवर्कमध्ये काम करतात, जरी जेलमध्ये असले तरी. लाभार्थीही तेच आहेत, पेपर फोडणारेही तेच आहेत. मुख्यमंत्र्यांनी केव्हा तरी मान्य करावं, होय पेपर फुटले. सर, 40% पडलेल्या लोकांना एमएसटी सीईटी मध्ये तब्बल 99% सीईटी मध्ये मिळाले. महाराष्ट्र हे कधी काळी शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशातलं एक सर्वोच्च राज्य होतं, प्रतिष्ठित राज्य होतं. आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली गेलाय आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. सर, अगोदर व्हिडिओ जारी केला होता, तो फेसबुकनी आणि मेटानी काही काळापूर्वी बंद केला होता. काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो व्हिडिओ जारी केला होता इंस्टाग्रामचा, तो बंद केला होता. मग आता काय करणार मी त्याला? हे जे जंतर मंतरची आमची मुलं आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणावर जी काही हास्यजत्रा सुरू केली आणि आमचे हे म्हणतायत मुख्यमंत्री की किती लोकांनी पाहिला, लाखो लोकांनी पाहिला, कोट्यावधी लोकांनी पाहिला, एका तासामध्ये एवढ्या मिलियन लोकांनी. अरे, इतक्या मिलियन लोकांनी त्यांना शिव्या घातल्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जंतर मंतर मधल्या डिजिटल मास्टर जी मुलं आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं पाहिजे. ITSL कडून शिकून चालणार नाही. ITSL आता पुरातन काळात गेला. आता खरी डिजिटल इंडिया जी देशाने पाहिली ती जंतर मंतरवरून 35 दिवस पाहिली. ITSL टाळं लावायला लागलं. सर, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या संभ्रमावस्थेत आहे का तुमच्या महाविकास आघाडीमध्ये इंडिया आलाय? असं का वाटतं आपल्याला? आणि हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? कारण इंडिया आघाडीमध्ये जाण्यासाठी, एनडीए मध्ये जाण्यासाठी जे वातावरण पूर्वी होतं ते सध्या राहिलं नाही, असं इंडियाच्या अनेक घटक पक्षांना सध्या ते चिंतित आहे. बघा, शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही. म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा मी पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतोय, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही. राजीनामा दिला, पण आज त्यानंतर एनडीएची बैठक होत आहे, त्याला मंगल युगाचं नाव दिलंय. हा, एनडीएची बैठक होते,
धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला. काल देखील आम्ही पाहिलं की त्यांचं स्वागत केलं. आज मंगल बिलू नावाने बैठक होते एनडीएची. नाही, असं आहे की प्रत्येक अपवित्र गोष्टीला त्यांना मंगलमय गोष्टी करायच्या असतात. धर्मेंद्र प्रधान का हुतात्मा आहेत का? त्यांनी का बलिदान दिलंय का? मुलांनी त्यांचा राजीनामा घेतला, भ्रष्टाचार झाला म्हणून, नीट परीक्षेमध्ये घोटाळे झाले म्हणून. पण भ्रष्टाचारांचं अवडंबर माजवणं हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. मग इतर पक्षातले भ्रष्टाचारी असोत, आपल्या पक्षातले बलात्कारी असोत, त्या सगळ्यांना पालखीत बसून त्यांची मिरवणूक काढायची संतांसारखी, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. त्याच्यामध्ये आता त्यांना नवीन संत धर्मेंद्र प्रधान मिळाले. आता काही दिवस त्यांचे टाळ चिपळ्या वाजवतील. बोलिये. सर, रिझर्व्ह बँकेने आता पॉलिमरच्या नोटा आणण्याचा निर्णय घेतला. 4 कागदाच्या नोटा होत्या, 10 दिवस. काय मोदींच्या मनामध्ये काय येईल सांगता येत नाही. त्यांनी कुठेतरी जाऊन इटलीमध्ये त्या नोटा पाहिल्या असतील. परंतु इटलीमध्ये जाऊन त्यांनी त्या प्लास्टिकच्या नोटा वगैरे पाहिल्या असतील. ते बाहेर गेलं का त्यांना असं वाटतं काहीतरी आपल्याकडे, पण दुसरं काम काय आहे? तर इटलीच काम इटलीच नाव का? नाही, त्यांना हल्ली इटलीचं फार आकर्षण आहे. त्यांना इटलीचं आकर्षण आहे, त्यांना ट्रम्पचं आकर्षण आहे. तिथे काहीतरी नवीन गोष्ट बघतात त्या अशी, जी तिथे आता काही दिवसांनी बाद होणार आहे, ती ते घेऊन येतात. सर, पण हे सगळ्या तुमच्या इंडिया अलायन्स मध्ये शरद पवारांकडे तुम्ही बोलताय की ते खरं तर एनडीए मध्ये जाणार नाही, जातीवादी पक्षांकडे जाणार नाही. परंतु त्यांची भूमिका संभ्रमावस्थेत पाहायला मिळते का? कारण की सातत्याने त्या भेटीगाठी करतात. अमित शहा असतील, मोदी असतील, त्यानंतर पटेल सुद्धा जनता पार्टीला भेटले, त्याच्यानंतर मोदींना जाऊन भेटले. का अहो, देशाचे प्रधानमंत्री आहेत ते. अजून त्यांनी राजीनामा दिलाय का? जोपर्यंत ते देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्र्याकडे जोपर्यंत देशाचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचा अधिकार आहे, तोपर्यंत राजकारणी त्यांना भेटणारच.